नमस्कार बालमित्रांनो. मी तुमची पोलीस दीदी. मी पोलीस दादा. जय हिंद. जय हिंद. मुलींनो, स्पर्श म्हणजे काय? चला तर मग आज आपण आपल्या शरीराच्या गालाला, ओठांना, छातीला सू आणि शी करत असलेल्या जागेला केलेला स्पर्श म्हणजे टच हा गुड टच आहे का बॅड टच आहे हे कसं ओळखायचं हे शिकूया. व्हेरी गुड. आपल्या ताईचा आपले कपडे चेंज करत असताना आपल्या गालाला, ओठाला, छातीला सू व शी करण्याच्या ठिकाणाला जो टच होतो तो गुड टच की बॅड टच? बरोबर. तुम्ही आजारी असताना डॉक्टर काकांचा आपल्याला तपासताना आपल्या गालाला, ओठांना, छातीला सू आणि शी करत असलेल्या जागेला टच होतो. मग तो टच गुड टच की बॅड टच? करेक्ट. तुमचे टीचर अभिमानाने तुमच्या पाठीवरती शब्बासकी देतात, तो गुड टच की बॅड टच? व्हेरी गुड. तुम्हाला तुमच्या आईने आंघोळ घातलेली आठवतीये? मग तो टच गुड टच की बॅड टच? व्हेरी गुड. आपले बाबा कौतुकाने आपल्या गालाचा पापा घेतात, तो गुड टच की बॅड टच? बॅड टच करणारी व्यक्ती आपल्या ओळखीची असो किंवा अनोळखी असो, आपण नेहमी सावध व सजग राहायला हवे, हो की नाही? व्हेरी गुड. आणि मग जर कोणी काहीही कारण नसताना तुमच्या ओठांना, तुमच्या गालाला, तुमच्या छातीला, तुमच्या सू व शी करण्याच्या ठिकाणाला टच करत असेल तर तुम्ही काय कराल? शंभर टक्के बरोबर. मग ती बॅड टच करणारी व्यक्ती आपल्या घरातली असो किंवा घराच्या बाहेरची असो, ओळखीची असो किंवा अनोळखी असो, आपण नेहमी सावध व सजगतेने राहायला हवे, हो की नाही? This is not your mobile touchscreen. This is my skin. Don't bad touch me. The police will punch you badly. मुले, मुली, पालक, टीचर आणि नागरिक सर्व जागृत राहून सामाजिक विकृतीला धडा शिकवू. जय हिंद, जय महाराष्ट्र.